माझ्यासोबत येता का? ज्ञानोबा माऊली तुकाराम सांगा किती मोकळं नाचता येतं बोला येतं ना हा मग कुठेही नाचण्यापेक्षा इथं नाचा हा इथं नाचल्यानंतर अरे आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही विठाला मी सांगत होतो उपास आम्ही धरला कसा पाहिजे निरंकार धरावा पाणी पियावं आणि उपास केला पाहिजे यात जर सवलत जर पाहिजे असेल तर व्यासांनी सवलत सांगितलेली आहे माझ्या पदरचं नाहीये हा पहावे ग्रंथ आणि करावे कीर्तन व्यासांनी सांगितलं की गड्या हो जर असा उपास तुम्हाला जर करता जर नाही आला तर मग एक काम करा जसं सोमवार आपण धरतो ना तसा धरा काही अडचण नाही काय जसा आपण सोमवार करतो एक टाइम जेवण करतो आणि एक टाइम फळ घेतो आपण असा उपास केला पाहिजे मग एखादी वेळेस तुम्ही संध्याकाळी फळ खा किंवा सकाळी खा असा तुम्ही उपास करू शकता याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो काही लोक म्हणतील आम्ही जॉबला आहेत एवढी ताणाताणी आम्हाला सहन होणार नाही काय सहन होणार नाही त्यासाठी व्यासांनी पुन्हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी एक सरळ आणि सोपी खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगितली ती म्हणजे कसं केलं पाहिजे एक काम करा 9 दिवस जर तुम्हाला उपास धरता येत नसेल तर मग या 9 दिवसापैकी शेवटचे 3 दिवस तुम्ही निरंकार करा काय 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 शेवटचे 3 दिवस तुम्ही निरंकार उपास करा हेही जमलं नाही कारण आमचा उपास असाच आहे मायबा रोज खायला पाहिजे हा रोज चालायला पाहिजे आणि उपास मात्र आम्ही अगदी काटेकोरपणाने साजरा करतो बघा हे 3ही दिवस जर आम्हाला उपास करता जर नाही आला तर व्यासांनी सांगितलं यापैकी फक्त एकच दिवस निरंकार उपास करा आणि तो उपास धरा बघा सप्तमी नाही नवमी नाही तर अष्टमी हा उपास धरा का अष्टमी धरा त्याचं कारण सांगतो ही अष्टमी म्हणजे दुर्गा अष्टमी आहे आणि हा सध्या 16 जो चालू आहे ना तो माझ्या दुर्गा मातेचा चालू आहे विठाला दुर्गा अष्टमी तुम्ही धरू शकता बघा मी सांगेल आता तुम्ही चरित्र भाग तर रोज ऐकतच असाल मी फार त्याच्यामध्ये वेळ घालणार नाहीये कारण मी आधीही सांगितलं यांनी मला आल्या सांगितलं की गुरुजी हा अभंग झालेला आहे हा मी म्हटलं अभंग जरी झालेला असेल तर अभंगाचा अर्थ सांगण्यासाठी महाराज लोक एवढे खंबीर नाही आहेत कारण एका शब्दाचा अर्थ हा गगनापेक्षा मोठा आहे त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं असेल मी सुद्धा काहीतरी वेगळंच मांडून जाईल हा त्याचा आशय विठाला पुन्हा सांगतो मी हा अभंग आवर्जून घेतला माझ्या डोक्यात होतं कुळीची हे कुळदेवी हा अभंग घ्यायचा होता पण पुन्हा मला आठवलं की नाही गड्या एकदा आपण या दोघातला फरकच स्पष्ट करूयात विठाला मी सांगून जाईल